इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मुसळधार पावसामुळे उल्हासनगर कॅम्प 4 कुर्ला कॅम्प परिसरातील सी ग्रीन प्लॅटिनम अपार्टमेंटच्या समोर असलेल्या एका चारचाकी वाहनावर झाड कोसळले आहे। यात चारचाकी वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। झाड हटवण्याचे काम सुरू असून विद्युत विभागाच्या वायरीवर झाड कोसळल्याने कुर्ला कॅम्प परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। सर, एक फायर ब्रिगेडमध्ये फोन करून एका इसमाने सांगितले की अशा ठिकाणी झाड पडले आहे कुर्ला कॅम्प उल्हासनगर 5। त्या फायर व्हॅन लगेच घटनास्थळी रवाना झाली। प्रत्यक्ष पाहणी केली असता झाड हे गाडीवरती पडलं होतं। तर त्या गाडीवरती आणि एमएससीबीची तारा तिच्यावरती पडून पूर्ण कर्मचारी आल्यानंतर पूर्ण एमएससीबीचे कर्मचारी बोलावले आणि लाईन बंद घेतली आणि त्याच्यानंतर कार्य सुरू केले। कुठल्याही प्रकारची जीवित थोड्या प्रमाणात फक्त गाडीचं नुकसान झालेलं आहे। नमस्कार, मी विशाल सोनवणे, पर्यावरण जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचा। कुर्ला कॅम्प बेस्ट क्लासेसच्या बाजूला जुनं झाड होतं। आता पाऊस वारा मगाशी चालू होता 1 तासापूर्वी, त्या टायमाला ते झाड कोसळलेलं आहे। इथे नवीनच गाडी सेलेरिया गाडी त्याच्यावर ते कोसळलं। ऍक्च्युली ती गाडी पार्किंगला असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही, त्याच्यामुळं ती चांगली बाब आहे। परंतु या रस्त्यावर खूप जुने झाड आहेत आणि ते वारंवार गेल्या 1 वर्षापासून एक झाड ते कोसळत आहे। तरी ह्याच्यामध्ये एमएससीबी असू, फायर ब्रिगेड असू या नगरपालिका असू, ही कुठलीही दखल घेत नाहीये। आता फक्त आम्हाला असं वाटतं की कुठला जीव जाईल तेव्हा हे कुठली दखल घेतील असे आम्हाला वाटतंय। त्यासाठी आमची प्रशासनाकडे विनंती आहे की याच्यावर त्वरित लक्ष द्यावं, हीच विनंती आहे।